नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण थंडाई दूध प्यायचं आहे। हे थंडाई नाव दिलंय पण आहे ते कोमट करून किंवा गार असं प्यायचं, फ्रीज मधलं थंड प्यायचं नाहीये। त्यामुळे हे थंडाई नाव दिलंय पण आहे गरम पाणी, गरम दूध प्यायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे काजू, बदाम, मगज बी आणि खसखस। हे मी तिन्ही रात्री भिजत घातलेलं आहे आणि ह्याचे हे थोडेसे किसमिस आपण चिरून घेतलेले आहेत। हे कस्टर्ड पावडर। आता हे अर्धा लिटर जे दूध आहे ते मी तापवते। आता हे मी दूध तापवून घेणार आहे आणि कोमट असतानाच सगळी आपल्याला याची कृती करायची आहे। आता हे दूध तापसोपर्यंत मी हे सगळं मिक्सर मधनं काढून घेणार, ह्याची मी पेस्ट करणार आहे। आता हे दूध गरम झालेले आहे, गॅस चालूच आहे, कारण थोडंसं जरी आटलं दूध तरी चालते। आपल्याला ते घट्टच करायचे नाही तरी। ते आता मी त्याच्यामध्ये थोडंसं दूध पळी 2 पळी काढून घेते। ह्याच्यात पळी तशीच घालून ठेवते मंद गॅसवरती, म्हणजे मग ते उकळत राहील थोडंसं। उकळायला लागले छानपैकी। आता ह्याच्यामध्ये गरम दूध जे काढलेलं आहे त्याच्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकणार आहे। जरा जास्त पडली तरी चालते पण एकदम जास्त पण नको पडायला तिला। हे 3 चमचे कस्टर्ड पावडर टाकलेली मी। तर त्याच्यात पूर्ण मिक्स करून घ्यायची। हे मिक्स करून घेते मी आधी, कारण गाठी ठेवायच्या नाहीये त्याच्यामध्ये, नंतर दुधात सगळ्या तोंडामध्ये गाठी येतील। हे सगळं बघा मिक्स झालेलं आहे छानपैकी। हे दूध उकळते ना, मी त्याच्यामध्ये थोडं थोडं घालाय, दुधात सुद्धा गाठी होऊन द्यायच्या नाहीये बरं का। असं हलवतच त्याच्यात घालायचं थोडं थोडं, म्हणजे मग ते घट्ट पण होतं, रंग पण येतो छान आणि त्याच्या गाठी पण होणार नाही कस्टर्ड पावडरच्या। हे बघा मस्त पिस्ता कलर आलेला त्याचा, दिसतोय तुम्हाला? घट्ट झाले छान ते। आता त्याच्यामध्ये जसं तुम्हाला गोड हवंय त्या पद्धतीने साखर होता। मी ह्याच्यामध्ये कमी गोड हवी म्हणून 3 चमचे साखर ओतलेली आहे। घट्ट झाले, छान दिसते।
हिला जसं हे घट्ट लागलंय ना, पातळ अजिबात नाही, बघा घट्ट आहे खूप, याचा अर्थ ते घट्ट झालेलं आहे चांगलं. जर का पळीतनं सगळं निसटून घ्यायला लागलं तर समजायचं त्यात अजून तयार झालेलं नाहीये. तर हे छान घट्ट झालेलं आहे. आता हे आपण मिक्सरमधून जे काढले थंडाई त्याच्यात घालून घ्यायची. ही कोरडी पण करतात बरं का, आपण ही भिजवून केली म्हणजे लगेच संपवणार आहे. कोरडी म्हणजे त्यातले जेवढं तुम्हाला प्रमाण हवं आहे त्या पद्धतीने, फक्त काजू बदाम लिमिटमध्ये घ्यायचे. कारण काय आहे, आपल्या मग पिस्ता कलरची थंडाई तयार झालेली आहे. आता आपण ह्याच्यात ओतून घ्या. हे जर साधारण कोमट, काहींना गरम आवडतं, काहींना कोमट आवडतं, काहींना फ्रीजमधलं गार हवं असेल त्याने नंतर गार ठेवायचं फ्रीजमध्ये करत आणि नंतर प्यायचं. पण शक्यतो ना हे कोमट वगैरे असंच पितात, म्हणजे मग ते चांगलं लागतं. किती छान पिस्ता कलर आलेला आहे आणि घट्ट पण झालेली आहे ती. ह्याच्यात कोणी सब्जाचं बी घालतं, कोणी शेवया भिजवलेल्या असतात त्या घालतात, म्हणजे फालुदा टाईप करतात. ह्याच्यातच घालतात सगळं ते आणि वेगवेगळे पेय तयार होतात. हे बघा, आता ह्याच्यावर मी हे काजू बदाम टाकते. हा तयार झाला आपली थंडाई.